एका बाजूला निखिल भालेकर यांचा एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट ठरेल. आपण जर हंसिका पिंपळकर या संघाचा विचार केला तर योगेश स्टार्ट करतात या डावाची. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज यशस्वी होतोय की फलंदाज त्याच्यावर हवी होतोय. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. शॉर्ट फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. 30 सेकंडच्या आतमध्ये ऑन साईडला आपण पाहिलं स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. 30 सेकंडच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट, थोडासा वाईडिश. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी योगेश ठेर पंचांच्या उजवीकडून ते तयारी करतायत. स्ट्राईक हँडला फलंदाज असतील राईट हँडेड राजा गुळवी. शॉर्ट ऑफ लेन पुल केलंय पण तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता. बॉल पोहोचते वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक थोडेसे ओव्हर एक्साइटेड राहिले आणि त्याचमुळे दोन क्षेत्ररक्षकांना चकून बॉल सीमारेषा पार. गचा सुरुवात पाहायला मिळते हंसिका पिंपळगरची. नॅन्सी इलेव्हन निंबवली पहिला चौकार. तुम्हाला 100 नाही 200% प्रयत्न करत असतात बॉल आतमध्ये अडवण्यासाठीचे आणि तेच प्रयत्न पाहायला मिळाले नाहीत. त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा आवश्यक आहे. हंसिका पिंपळकर धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर राजा गुव्वेला मिळत आहेत 4 धावा. फुलटॉस बॉल, सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल पोहोचते लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकतोय आणि बॉल सीमारेषा पार. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा चौकार. कारण गोलंदाजी त्या ठिकाणी बॅटर्स करणाऱ्या संघाने बीमरसाठी रेफर केलेला आहे. आपण येणाऱ्या वॉर मध्ये त्या ठिकाणी चेक करणार आहोत इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन दी वेस्ट. प्रत्येक संघाला एकच रेफरल आहे हे देखील लक्षात घ्यायचं आणि तो की फक्त बीमर पद्धतीच्या चेंडूसाठी असणार आहे. तर आपण ठिकाणी इम्पॉक्ट चेक करणार आहोत की नक्की जेव्हा स्ट्रोक कनेक्ट झाला इम्पॅक्ट कुठे होता. दरम्यान दोन चौकार तर आलेले आहेत. नॅन्सी इलेव्हन निंबवली संघाची चांगली सुरुवात. काही अंशी हंसिका पिंपळकर संघातील क्षेत्ररक्षकांनी धावा बनण्यासाठी साथ दिलेली आहे असंच आपण म्हणू शकतोय. कारण थोडंसं प्रदर्शन सुमार राहिलंय. अजून चांगलं होऊ शकते, 100% होईल. आणि हंसिका पिंपळकर तर जिद्दी क्रिकेटसाठी ओळखलं जाते आणि पाहूया तसंच क्रिकेट या पुढच्या 22 चेंडूंवर पाहायला मिळेल का. फेअर डिलिव्हरी आहे इम्पॅक्ट डाऊन द बेस्ट. तर रिव्ह्यू तुमचा लॉस झालेला आहे हे लक्षात घ्या नॅन्सी इलेव्हन निंबवली. कारण स्ट्रोक खेळताना चेंडू जेव्हा डिलिव्हर होतो डीप जात होता हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे हा जातोय फेअर बॉल. धावसंख्या झाले हे 8. 8 रन्स ऑन बोर्ड. योगेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड एज. बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे इनफिल्डच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. लेफ्ट हँडेड बॉलर खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच अधोरेखित राहिलेले आहेत. त्यापैकी एक गोलंदाज आपण योगेश यांना पाहतोय. जास्त मोठा रनअप नाहीये पण चांगला फॉलो थ्रू, चांगला कंट्रोल आणि त्यानंतर पेस कंट्रोल देखील तितकंच आपण परिपक्व समजतोय. पहिले दोन चेंडू देखील चांगलेच हाताळले होते. क्षेत्ररक्षण जर अचूक झालं असतं तर धावा कमी मिळाल्या असत्या नॅन्सी इलेव्हन निंबवली संघाला. स्ट्रोकसाठी ऍडजस्टमेंट केली आणि बॅकफुटला जाऊन कट करताना गॅप शोधला आणि बॉलला थेट पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. आता निखिलची तयारी दिसते चौकाराची. 4 धावा. फ्रंट फूट ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी पहिलाच चेंडू फेस करत असताना निखिल भालेकर यांनी ओळखलं टप्पा थोडासा आखूड आहे. त्याचमुळे बॅकफुटला जाऊन आपण स्कर ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक खेळू शकतो. गॅप शोधला आणि त्यानंतर 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केले. धावसंख्या 13 झाले. फुलरेंचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण आहे अवेलेबल मिड विकेटला. फुटवर तितकंसं प्रॉमिसिंग जुळवता आलं नाही हा स्ट्रोक अटेम्प्ट करताना आणि त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. ती नाराजी स्पष्टपणे पाहायला मिळाली त्यांच्या देहबोलीवर. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाले 14 धावा. 14 रन्स फॉर नो रॉस. आता शेवटचा चेंडू असेल. योगेश आतापर्यंत महागडे ठरलेत आणि महागडेच राहतील. शेवटच्या चेंडूवर सुद्धा सरळ बॅटचा वापर करून बॉलला थेट उडवलंय. स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकाची दम
इथे 2 चेंडूंमध्ये 5 धावा. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलेलं, चांगल्या स्ट्राईक रेटने धावा गोळा करतायत आणि 4 षटकांच्या द्रुतगती क्रिकेटमध्ये याच गोष्टी आवश्यक असतात की तुम्ही किती वेगानं खेळताय. या ठिकाणी आपण तेच पहिलं मागच्या सामन्यामध्ये आपण जर एवई संघाचा विचार केला तर तितकी मनासारखी धावसंख्या त्यांना बनवता आली ना. फक्त 21 धावा त्यांनी बनवल्या, 22चं टार्गेट सेट केलं, 9 चेंडूंमध्ये ते एकविरा मानकोळीने पूर्ण केलं. त्याचमुळे आता प्रत्येक संघ चेस करण्यासाठीच ओळखला जातो. म्हणूनच पहिल्या डावामध्ये जितक्या जास्त धावा बनवता येईल तो प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाला करायचा आणि तोच दिसतोय नॅन्सी 11 निंबवली संघाचा. 18 धावा. नवीन गोलंदाज येत आहेत, नयन येत आहे दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. पंचांच्या डावीकडून ते तयारी करतायत, भरपाई करतील का ज्या धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत योगेश यांच्या वतीनं, आणि त्यासाठीच तर ओळखलं जातंय. पर्याय खूप आहेत प्रत्येक संघामध्ये, पण योग्य तो पर्याय तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो, आणि तोच पर्याय आता वापरला जातोय का पाहूया नयनचा. पंचांच्या डावीकडून ती तयारी स्ट्राईक एंडला आपण निखिलला पाहतोय. चला, धावसंख्या पण झालेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. निखिल वालेकर बाद झाले, नितीन आले. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, बॅटची एज फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज थोडे समरमात पाहायला मिळाले, जगलर बनले, बॉल व्यवस्थित गॅदर झाला नाहीये, त्याच्यामुळे एक वेगानं ती सिंगल पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. राजा गळवीचा फॉर्म खूप चांगला पाहायला मिळतोय, ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज. 3 चौकार त्यांच्या वतीनं आलेले आहेत, तर थोडा पॉज त्यांना मिळाला, थोडा ब्रेक त्यांना मिळालेला आहे. चला, आपण पुढचा कॉल देऊया. आवाज भिनार आणि जरीमरी काटई. चला, आवाज बिनार, जरीमरी काटई, विलासपती राहणार सर्व संघांनी रिपोर्ट करायचं आहे, आणि बंटी स्पोर्ट्स भरुडी आपण सुद्धा त्वरित रिपोर्ट करायचं आहे. नयन ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक अवेलेबल आहेत, पोचतील लॉंग ऑफचे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. दुसरा देखील प्रयत्न नक्कीच केला जाईल, कारण दूरवरच्या क्षेत्रामध्ये तेव्हा बॉल जातो तेव्हा ती संधी मिळते फलंदाजांना 2 धावा घेण्याची, आणि या 2 धावाच्या मदतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 23 धावा.
एक गडी बाद नॅन्सी 11 निंबवली 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. हंसिका पिंपळकर. तेवीस धावा एक गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.50च्या गतीनं खेळतोय नॅन्सी 11 निंबवली संघ, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे राजा गुळवीचं मॅक्सिमम आहे त्यांचं. त्यानंतर निखिल भालेकर बाद झाले आणि 3 थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू त्यांनी घेतले, फक्त एकदा बनवता आले. स्ट्राईकवर तेच आहेत नवीन गोलंदाज सचिन. नवोदित संघ मला जाणवतोय जो आता आपण पाहतोय हंसिका पिंपळकरचा. काही खेळाडू आपण पाहिले तर चर्चेत राहिलेत, पण बेसिकली प्रत्येक वर्षी तुमच्या संघामध्ये नवनवीन खेळाडूंचा भरणा होत असतो आणि तेच मला पाहायला मिळते. हंसिका पिंपळकर या संघामध्ये नवोदित खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स कमवावा लागतो, तर कुठे तुम्हाला विकत मिळत नाही. त्याचमुळे इतक्या मोठ्या प्रमाणाची स्पर्धा आपण खेळताय म्हणजेच तुमची सुरुवात चांगली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. अध्यक्ष चषक त्यामध्ये 50हून जास्त संघ सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण आपल्या कलागुणांची परीक्षा देताय ही देखील एक महत्त्वाची बाब असेल हंसिका पिंपळकर संघासाठी. नॅन्सी 11 निंबोली संघाकडून स्ट्राईकवर नितीन असतील आणि बॉलिंग ट्रॅकवर आता हंसिका पिंपळकर संघाकडून सचिन. यावेळेस ऑन द टोज बॉलला टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, बॉलवर येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. योगेश यांच्या वतीनं तो बॉल कव्हर केला गेला. स्ट्राईकवर आता राजा गुळवे यांना आलं आणि तेच साहजिकच आहे की राजा यांना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी आणि नितीनचा तोच अप्रोच राहिलाय. एखाद्याची वाढ धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलाच खेळ राजा गुळवे यांचा आपण पाहिला. 3 चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाले आणि जो सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज जेव्हा संघासाठी चांगलं खेळतो तेव्हा इतरांना देखील ती प्रेरणा मिळते. चुकलेत आणि यष्टीरक्षक चुकल्यानंतर चांगला बॅकअप सुद्धा मिळालाय. हा नो बॉल आहे. नो बॉलचा या ठिकाणी इशारा पंचाच्या वतीनं मिळतोय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजांना मिळणार आहे.
फटका चांगला आहे. धावा देतील, किती देतील? तर या 4 धावा मिळणार आहेत. 4 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते करण्यात आली. त्यांना बॅकअप देण्यासाठी आपण जयेश यांना पाहतोय आणि सुरुवात चांगली होती. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आला. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे नॅन्सी इलेव्हनची. शफल झाले ऑन साईडला, हुक करताना बॉलला थेट उडवलंय, लॉंग लेग सीमा रेषा पार. पाहूया त्या ठिकाणी धावा किती मिळत आहेत, चौकार की षटकार. पंच त्या ठिकाणी शहानिशा करतायत. नक्की बॉल पिच कुठे झालाय, आउटफील्डमध्ये की आउटफील्डच्या बाहेर, आणि अधिकृत इशारा तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण धावांना वेग मिळतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाज अवी पाटील यांचं मी कौतुक करेन. या 4 धावा मिळणार आहेत ज्यांनी संघ बांधणीसाठी पुढाकार घेतलाय. खरं तर गावामध्ये जेव्हा खेळाडू वाढतात तेव्हा 2 संघ होऊ शकतात आणि अशा वेळेला नवोदित संघाला लीड करणं एक कसोटी असते आणि तीच कसोटी आता अवी पाटील देत आहेत आपल्या संघाला एक पुनर्जीवित करण्यासाठी, नवीन संघ बांधणी करण्यासाठी. त्यांची जबाबदारी तितकीच परिपक्व दिसते, पण अजूनही तो अनुभवाचा अभाव आहे ते स्पष्टपणे दिसते मैदानाच्या आतमध्ये. पण असो, ही तर सुरुवात आहे. हंसिका पिंपळकर या टीमची धावसंख्या 37 झालेली आहे. एका बाजूनं राजा गुळवी यांचा प्रतिकार स्पष्टपणे पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय थेट सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. वर बॅक टू बॅक 3 चौकार आलेत, म्हणजे चौकारांची तिकडी पूर्ण करणारा अजून एक फलंदाज आपल्याला सापडलेला आहे. या अगोदर 6 फलंदाजांनी चौकारांची तिकडी पूर्ण केली. हा 7वा फलंदाज आहे राजा गुळवी, चौकारांची तिकडी पूर्ण करतोय. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 41 धावा, 1 गडी बाद. नॅन्सी इलेव्हन निंबवली 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम नॅन्सी इलेव्हन निंबवली. नवीन गोलंदाज कोण असेल पाहूया. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या बक्षिसांची उद्घोषणा केली, कारण बक्षीस प्रेरणा देतात खेळाडूंना, संघांना, आणि त्याचमुळे बक्षिसांसाठी खेळणं देखील कधी कधी रास्त ठरतं. जर आपण सर्वोत्कृष्ट संघ पाहिला. चला, शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत मित्रांनो. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचं. अवी पाटीलजी, चला नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करा. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये, टायमर आपण स्टॉप करूया, कारण पहिल्या सेकंदापासून राजा गुळवी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 6 चौकार त्यांच्या वतीनं आपण पाहिलेले आहेत. एकंदरीत 12 चेंडूंमध्ये 29 धावांचं योगदान दिलेलं. सांघिक धावसंख्या नॅन्सी इलेव्हन निंबिवली या संघाची 1 गडी बाद 41 धावा. तर एक चांगला रेट धावा बनवण्याचा आपण पाहतोय. स्कोरशीटवर 14च्या गतीनं खेळतोय नॅन्सी इलेव्हन निंबिवली हा संघ. आणि अजूनही आता शेवटचं एक षटक बाकी आहे. हातामध्ये 9 विकेट्स आहेत, त्यामुळे थोडं सोपं जाते निंबिवली या संघाला. पण आता शेवटच्या षटकासाठी पंकज या गोलंदाजाला वापरलं जाते. सन्माननीय सुजिता पाटील साहेबांचं आगमन दुपारच्या सत्रामध्ये झालं आणि त्या ठिकाणी व्यासपीठाची शोभा त्यांनी वाढवली, चर्चा केली वेगवेगळ्या विषयांवर. क्रिकेटची स्पर्धा ही तर फक्त औचित्य आहे. तरुणांना एकत्रित करणं, गावांना एकमेकांशी जोडणं, हाच एक प्रमुख उद्देश. भिवंडी क्रिकेटचा बॅटची इनसाइड एज, यष्टांना फुंकर घालून बॉल मागे जातोय. दरम्यान एक सिंगल मिळेल, एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. वेद तुम्हाला पाहायला मिळते ज्यांचं वय असायला हवं 13. भिवंडीमध्ये तुम्हाला काही सहसा पाहायला मिळेल. प्रत्येक संघामध्ये तुम्हाला 10 ते 15 या वयोगटातील खेळाडू पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. के तुम्हाला बॉलिंग एंडला पाहायला मिळतील आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर परेश महाजन सर. धावसंख्या झालेली आहे 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड. पंकज सुरुवात चांगली करताना पाहायला मिळाली. त्यानंतर अवांतर चेंडू यावेळेस बघा ऑन द राईज खेळलाय. स्ट्रेक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. स्ट्रेक लॉंग ऑनला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत तो कालावधी त्यांनी घेतला थ्रो करण्यासाठी आणि त्याच संधीचा उपभोग घेताना एखादा वेळेला 2 धावांमध्ये बदललेला आहे. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4:15 झालेत आणि अजूनही आम्हाला वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. सर्व काही सुरळीत चाललंय, फक्त संघांचं योग्य त्या वेळी रिपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हाईट बॉल. अवांतराच्या बाबतीत थोडीशी सुधारणा अपेक्षित आहे हंसिका पिंपळकर या संघाच्या गोलंदाजांकडून. या षटकात आतापर्यंत 2 वाईट्स हाताळलेले आहेत गोलंदाज पंकज यांनी. धावसंख्या नॅन्सी इलेव्हनची
46. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑफला. वन बाउन्स बॉल कलेक्ट करते यावेळेस, कुठली चुक नाही. थ्रो देखील योग्य त्या एंडला आहे. पाहूया त्या ठिकाणी गॅदर कसं होतंय. 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगला गिव्ह अँड टेक मेसेजेसचा पाहायला मिळतोय खेळपट्टीवर नितीन आणि राजा गुळवे यांच्या माध्यमातून. नितीन जाणतोय की जास्तीत जास्त स्ट्राईकवर राजा यांनाच असायला हवं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राजा एक दमदार खेळ करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 48 झाले. ऑन साईडला स्लॉक स्वीप केलंय. नेहमीच त्यांना ओळखलं जातं मोठ्या फटक्यांसाठी आणि तोच फटका आलेला आहे. एक दर्जेदार फटका. स्कोर ऑफ द विकेट जाताना बॉल सीमारेषा पार षटकार. पंकजच्या वतीनं प्रतिकार आहे का? आहे, 100% आहे. पिचिंग चांगली होती. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रीज बॉक्सचा वापर राजा खूप चांगला करतात, पण तितकीच परिपक्वता आता गोलंदाजीची पाहायला मिळते पंकज यांची. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा 1 चेंडू आहे. बाकी धावसंख्या झालेली आहे 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड. अवी पाटील दुसऱ्या डावामध्ये काय करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लेजंड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या फलंदाजीवर सुद्धा लक्ष प्रेक्षकांचं असेल. सेकंड इनिंगमध्ये फुल टॉस बॉल जसा आलाय तसा बॉलला भिरकावलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी शेवट दमदार झालेला आहे या डावाचा नॅन्सी 11 निंबवली संघासाठी. आणि अशा पद्धतीने धावसंख्या 60 जिंकण्यासाठी 24 चेंडू 61 धावांची गरज असेल. टीम हंसिका पिंपळगरला 24 चेंडू 61 धावांची गरज. तेव्हा एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक तसा संपेल. ब्रेक नंतर आपण ऐकूया आवाज सन्माननीय सुनील शेळके सरांचा. थँक्यू. आवाज भिनार आणि बंटी 11 भरोडी दोन्ही कॅप्टन्स पोचा टॉससाठी. चला वर या. चला सन्माननीय विकी ताडकर साहेब ग्रामपंचायत सदस्य पूर्णा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. बघा हा मान सन्मान मिळत नाही कुठे, भिवंडीमध्ये नेहमीच मिळेल. आणि विकी ताडकर साहेब गेल्या 4 दिवसांपासून या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. सर खाली या, आपण खालून टॉस करूया. चला नाणं दाखवूया दोन्ही कॅप्टन्सला. अगोदर अध्यक्ष आहे एका बाजूला आणि एका बाजूला जॉयकुमार अँड कंपनी. चला कॉइन स्पिन तुम्हाला कॉल द्यायचा आहे, चालेल? चला बिनारचे कॅप्टन कॉल देतील. अध्यक्ष चषक असा कॉल रोलिंग आणि अजूनपर्यंत स्पष्ट होत नाही, पण आता स्पष्ट झालेलं आहे. बिनार संघाने नाणेफेक जिंकली. धन्यवाद विकी ताडकर साहेब. दोन्ही कॅप्टनला द्या शुभेच्छा आणि आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. बिनार नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. घरचं मैदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि आता चर्चेमध्ये भिनारचं मैदान राहिलेलं आहे. एकंदरीत कसा अनुभव येतो जेव्हा एक गावामध्ये चांगली मैदानं जेव्हा खेळण्यासाठी अवेलेबल होतात? भिवंडीमध्ये हा एक चांगला मैदान आहे. इथे आम्ही गेल्या वर्षी सुद्धा खेळलो. अनुभव आहे या मैदानाचा. आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. सर्व प्लेयर्स अवेलेबल आहेत की कोणाची अनुपस्थिती नाही, सर्व प्लेयर आहेत. व्हेरी गुड. तर या ठिकाणी नाणेफेक भरुडी संघ जिंकला नाहीये, पण भरुडी क्रिकेट देखील किती प्रगल्भ आहे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय. फलंदाजी जर चांगली झाली तर तुम्ही देखील एक चांगला खेळ करू शकता. तर नाणेफेकीपासून तुम्ही खुश आहात की नाहीत? आता झालं ते झाला. या स्पर्धेकडे काय कुठल्या दृष्टिकोनाने पाहताय? कारण फ्री एंट्री आहे आणि फ्री एंट्री असली सुद्धा गावाची प्रतिष्ठा जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर या स्पर्धेसाठी काय विशेष तयारी नाही. आमचे सगळे नवीन पोरं आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये आमचा पहिला दिवस आहे म्हणून साहेबांच्या याच्यामध्ये पहिली टुर्नामेंट चांगली खेळण्याचा प्रयत्न करू. हा इंटेंट खूप महत्त्वाचा आहे की चांगली खेळण्याचा 100% प्रयत्न करू. तोच त्या ठिकाणी कल आहे कॅप्टनचा. नाणेफेक जिंकलेले आवाज बिना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायचे मंटी स्पोर्ट्स भरोडी या संघाला. दोन्ही कॅप्टन देव शुभेच्छा द्यावे. ते समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत सुनील शेळके सर. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. नान्सी 11 निंबवली आणि हंसिका पिंपळकर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलं आहे आणि
दुसऱ्या सत्राकडे आपण वळत आहोत, जिकडे 61 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच हंसिका पिंपळगर. गोलंदाजी हवी तशी झाली नाही, कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या योगेशच्या विरोधात. 4 चौकार तिकडे आपण पाहिलेले आहेत. राजा गुळवीच्या बॅटमधून 3 चौकार, त्याचबरोबर निखिल भालेकरने सुद्धा 1 चौकार तिकडे दाखवला. क्रमांक 2चे गोलंदाज नयनने चांगली गोलंदाजी केलेली आपण पाहिली, कारण त्याने फलंदाज निखिल भालेकरला बाद करत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये सुद्धा सचिन आणि जयेश या 2 गोलंदाजांनी मिळून आपण पाहिल्या 18 धावा खर्च केल्या. आणि त्याचबरोबर क्रमांक 4च्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 19. 60 धावा धावपलकावर जोडल्या गेलेले. ते 61 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थात हंसिका पिंपळघर या संघाला. 26 तारखेपासून सुरू झालेली ही टुर्नामेंट मित्रांनो, आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4 आणि चौथ्या दिवसातील अत्यंत महत्त्वपूर्ण हे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. पहिल्या फेरीतील हा सामना आपण बघतो, कारण या अगोदर दोन्ही संघाने या मैदानात किंवा या स्पर्धेमध्ये एकही सामना खेळलेला नाहीये. आणि हा पहिला सामना असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दोन्ही संघ आपण पाहू शकाल. अलीकडचे वेदांत आणि नयन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. राजा गुळवी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बघा, राजा फलंदाजी सुद्धा सलामीला आले होते आणि इथे गोलंदाजीचा भार सुद्धा स्वतः स्वीकारतायत. निर्धारित 20 मिनिटं तुमच्यासाठी असतील. मैदानाच्या आतमध्ये सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात. 61 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू नो बॉल, त्यावर आडव्या बॅटने फटका प्लेस केला. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येतील आणि चेंडू आडून फेकी करतील. इन बिटवीन 1 धाव फक्त आणि फक्त आलेली आहे. 1+1 2 धावांनी धावपलकाला श्री गणेशा. येणारा चेंडू हा असेल फ्री हिट. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नव्याने मैदाना आतमध्ये उतरलेला किंवा खेळपट्टीवर दाखल झालेला फलंदाज सुरुवातीचे काही चेंडू अगदी संयमाने खेळत असतात. त्याचबरोबर चेंडू बॅटच्या मधोमध कशी येतील याचा विचार करत असतात. गेट गोईंग होण्यासाठी काही फटक्यांची, आवडत्या फटक्यांची निवड करत असतात. अशातच हा फ्री हिटचा चेंडू त्यांच्या समोर आहे. संधी निश्चितच या फलंदाजासाठी आक्रमकतेने डावाची सुरुवात करण्याची आहे, परंतु या संधीला योग्य रीतीने वापरावं लागेल, कारण समोर आव्हान राजा गुळवीचा आहे. पहिला चेंडू हाताळत असताना थोडं नियंत्रण खालावलं होतं राजाचं. इथेही फुल टॉस, या वेळेस फिरून मारलेला आहे. फार उंची गाठली इथे चेंडूने आणि पाहायचंय इथे मैदानाच्या आतमध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट जरूर केला गेलेला आहे. मला असं वाटतं 2 धावा दरम्यान तिकडे पूर्ण झालेल्या आहेत. झेल टिपला गेला होता, त्यानंतर क्विक रिस्पॉन्स क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिलेला आहे आणि लगेच चेंडूची फेकी केली गेली. 2 धावा आल्या. चांगला फटका सजवला होता फलंदाज वेदांत यांनी, परंतु इथे या सीमारेषेचा अंत त्याला बघता आला नाही. त्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने झेल टिपला होता. राजा गुळवी पुन्हा एकदा येथील. 4 धावांनी हे धावपलक सजलं गेलेलं आतापर्यंत आपण पाहू शकता. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अँगलमध्ये चेंज करत असताना राजा गुळवी याला आपण बघतो. इथे यावेळेस हा चेंडू चांगला आहे. एक नॅचरल अँगल क्रिएट केला होता. डायरेक्ट हिट इथे ऑफर केली होती. अनसक्सेसफुल अटेम्प्ट आणि मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन. असं बऱ्याचदा गोलंदाजाने यष्ट्यांचा वेध घेण्यासाठी थोडाफार जर फरक तिकडे दाखवला तर मात्र आपण म्हणत असतो, आणि इथेही तेच झालं. डायरेक्ट हिट अगदी थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या इथे राहिलेल्या आहेत असं म्हणूया. पंचतारांकित 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सप्ततारांकित अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन. दर्जेदार आणि दिमागदार ही स्पर्धा. चेंडूच्या रेषेपासून स्वतःला अलग केलेला आहे. हात खोलून फटका सजवण्याचा प्रयत्न इथं अंगलट आला फलंदाजाच्या. मिस टायमिंग फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता इथे झेल स्वीकारलेला आहे आणि यावेळेस फलंदाज नयनच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक 1 हंसिका पिंपळगर या संघाला.
दूर घेऊन गेला होता स्वतःला. एक्सटेंडेड हँड्सने मैदानाच्या आतमध्ये फटका खेळायचा होता, परंतु तिथे जी गती अपेक्षित केली होती फलंदाजाने त्याहीपेक्षा वेगळ्या गतीने चेंडू आला, अतिरिक्त गतीने आला. अँटिसिपेट करू शकला नव्हता इतका पेस फलंदाज. मिस टायमिंग फटका आला. नवीन येणारा फलंदाज डावखुऱ्या हाताचा. आता हे दोन्ही फलंदाज डावखुऱ्या हाताचे लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत. अभि पाटील येत आहेत. अभि पाटील यांच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स अनुभव आहे, इथे तो वापरावा लागेल. यावेळेस एज लागलेले, मागच्या बाजूने चेंडू जातो, गलीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट. एक पूर्ण, दुसरीचा माणस मैदानाच्या आतमध्ये धाडस सुद्धा दाखवतायत. 2 धावा पूर्ण करतायत. लेफ्टी बॅट्समन्स जे आहेत ते बऱ्याचदा ॲग्रेसिव्ह असलेले आपण म्हणत असतो, आक्रमक असतात. ते अभिजात आक्रमकता त्यांच्याकडे असते. परंतु क्रिकेटमध्ये तुमच्याकडे पोटेन्शियल आहे म्हणूनच तुम्हाला गावच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. परंतु तुमच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे त्याचं योग्य वेळेला तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे, तर त्या ज्ञानाचा योग्य वापर झाला असं आपण म्हणूया. अभिसाठीचा हा चेंडू आहे, रक्षात्मक रीतीने सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह आपण बघतोय. ऑनसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून समोर आलेले, चेंडू वाढून फेकी झाली. 1 धाव इकडे मिळालेली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 8. काही महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत निश्चितच वारंवार आमच्या वतीने पोहोचवल्या जात आहेत. शेड्यूलमध्ये चेंजेस असतात आणि ते चेंजेस फार लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हीही शेड्यूल तिकडे प्लॅन करू शकता. विलास स्मृती राहणार आणि नाना स्पोर्ट्स भादवड असा हा सामना या मैदानावर आजच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. 3रा अटेम्प्ट होता डायरेक्ट हिटचा आणि हा 2रा व्यक्तिगत राजा गुळवीचा, ज्यामध्ये त्याला यष्ट्यांचा अचूक वेध साधण्यामध्ये यश मिळालं आणि ते फलंदाज अभि पाटील बाद. बंटी 11 भरोडी या 2 संघांदरम्यान जो सामना खेळवला जाणार आहे त्याची नाणेफेक केली गेलेली आहे आणि तोही सामना यानंतरचा तुम्ही अनुभवू शकाल. आणि त्यानंतर विलास स्मृती राहणार आणि त्यांच्या विरोधात नाना स्पोर्ट्स भादवड अशी ही लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल. एकापाठोपाठ एक गडी 2 बाद झालेले आहेत आतापर्यंत. नयन आणि अभि पाटील, जयेश जोशी आणि वेदांत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. पहिलं षटक राजा गुळवीचं संपलं, ज्यामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. एक फलंदाज बाद करण्याची खरं तर त्याने किमिया तिकडे केली. फलंदाज नयन झेलबादच्या रूपाने बाद झाले होते. अभि पाटील डायरेक्ट हिटची शिकार ठरले होते. क्रमांक 2चं षटक दूरवरच्या एंडकडून घेऊन येत असताना गोलंदाज आपण बदललेला पाहू शकाल. पाहायचे यावेळेस रॉकी येत आहेत. क्रमांक 2चं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा जर आपण विचार केला तर नव्याने आलेले नौके फलंदाज जयेश ऑन दी स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहेत. चला वेळेवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. फुलालेंचा चेंडू आहे, खडे खडे लॉफ्ट केलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका प्लेस केला. इथे एक क्षेत्ररक्षण दर्जेदार झालेलं आहे आणि यामुळेच खरं तर 2 धावा तिकडे वाचल्या आणि 2 धावा तिकडे बनल्या. या 2 धावा धावफलकावर अर्जित केल्यानंतर अंकित केल्यानंतर एकूण धावा जर आपण पाहिलं तर त्या दुहेरी अंकामध्ये धावफलकाला प्रवेशित करणाऱ्या 10 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. यानंतर हे 2रं षटक मार्गस्थ आहे, ज्यामध्ये आपण बघतो की 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अजूनही उपस्थित आहे आणि स्वाभाविकच क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करण्याचं आव्हान इथे कर्णधाराकडे वारंवार आहे. रॉकी पुन्हा एकदा तयार असतील. जयेशसाठीचा हा चेंडू आहे, उजवेष्टीच्या बाहेर शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे बेल्स डिसलॉज झाल्या, याचाच अर्थ त्रिफळाचीत ठरलेले आहेत फलंदाज जयेश जोशी. आणखी एक फलंदाज बाद.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण पाहू शकाल साहिल. साहिल म्हणजे ज्याला हिंदीमध्ये किनारा असं म्हटलं जातं. इथे किनारा गाठावा लागेल आणि ते करणं तितकं सोपं नसेल, परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकता. फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आतल्या अंगाने चेंडू लागतो. इथे खेळपट्टीवर काही काळ घरंगळत असताना आपण पाहिला, त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडू वाढून फेकी केली जाईल. एक धाव आली. एकेरी दुहेरी धावा या धावफलकावर अंकित जरूर होतील, परंतु त्यांचा फार मोठा इम्पॅक्ट परिणाम इथे या सामन्याच्या निकालावर झालेला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फलंदाजांकडे आता श्वास घेण्यासाठी ही वेळ नाही आणि म्हणून इथे आता फक्त आणि फक्त आक्रमकतेला गवसणी घालावी लागेल. त्या पद्धतीचं क्रिकेट खेळणं तितकं सोपं नसतं, परंतु हे अवजड आणि अवघड आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये पेलावं लागेल फलंदाजांना, तर आणि तरच या सामन्यामध्ये ते विजयाचं स्वप्न साकार करू शकतात. इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग लेग रिजन वरून इकडे येतील, चेंडू अडवतील, फेकी करतील. एक धाव दरम्यान मिळाली. सन्माननीय भावेजी पाटील साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. तुमचं आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सस्नेह स्वागत. भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण इथे सहर्ष सस्नेह स्वागत करूया. रॉकी पुन्हा एकदा तयार. इथेही फुलटॉस आहे. सातत्याने फुलटॉस चेंडू हातात आहेत, परंतु जी लांबी आहे ती लांबी अत्यंत चांगली आहे. ज्या चेंडूवर निश्चितच इथे दिली जाते ती गोलंदाज रॉकीच्या वतीने अचूकतेवर भर आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त वेग नसेल त्यावेळेस तुम्ही जर अचूक नसाल तर मात्र फलंदाज तुमच्या विरोधात आक्रमक होत असतात, परंतु इथे ॲक्युरसी चांगली मेंटेन केलेली आहे या गोलंदाजाने. खरं तर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला दिशा आणि लांबी या दोन गोष्टींमध्ये अडचणी होत असतात, परंतु इथे रॉकीने चांगली गोलंदाजी केलेली आहे. रॉकीचा हा चेंडू इथे उडवला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीत. अंतिमतः राजाच्या वतीने चेंडू अडून फेकी झाली. 2 धावा इन बिटवीन इकडे सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. दूरवर होता चेंडू फलंदाजांपासून आणि तिथूनच लॉफ्ट करण्याचा त्याने अबे फ्रॉम दी बॉडी ज्याला आपण म्हणतात प्रयत्न केला होता, त्यामुळे चांगलं टायमिंग जुळलं नव्हतं. 2 धावा तरी आल्या. 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर आपण पाहिल्या तर त्या आहेत 15 म्हणजेच 15 आणि 61 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे आणि म्हणून यानंतर 12 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असलेलं आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय भावीजी पाटील साहेब या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर इतरही काही मान्यवर तुम्ही या स्पर्धेत जे येऊन मुख्य व्यासपीठाशी संलग्न झालेले आहेत त्यांना पाहू शकता. आणि स्पर्धा यशस्वी होत असताना व्यासपीठाची ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर व्यासपीठावर किती मान्यवर खरं तर इथे आलेले आहेत यावरूनही स्पर्धेची उंची खरं तर मोजली जाते. आणि मान्यवर ज्या वेळेस बहुसंख्येने येतात त्या वेळेस सकारात्मक ऊर्जा मान्यवर आपल्याबरोबर घेऊन येत असतात आणि आयोजकांना ती सकारात्मक ऊर्जाचं प्लॅनिंग चांगलं करण्यासाठी निश्चितच सहकार्य करत असते. 2 षटकं संपली. धावफलक आपण पाहिलं तर ते 15 वर जाऊन ठेपलेले आहे. 46 धावांची गरज. 23.00 ची धावगती राखावी लागेल. उर्वरित 2 षटकांसाठी कठीण आहे परंतु अशक्य नाही. पाहायचं यानंतर हा सामना कशा पद्धतीने तुमच्या समोर असेल. क्रमांक 3चं षटक घेऊन शुभम गुळवी येत आहेत. साहिलसाठी शुभमचा हा चेंडू आहे. उजव्या बाहेरचा चेंडू होता. त्याला ऑन द राईज कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा हुकलाय. एज लागली. मागच्या बाजूने चेंडू निश्चितच गेला. क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडून फेकी झाली. 1 धाव मिळालेली आपण पाहू शकाल. ऑटो मोडवर आता इथे खरं तर सामना सुरू आहे, कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ही अजूनही परसिस्ट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे प्रत्येक चेंडू गणिक किंवा 2-2 चेंडू गणिक इथे क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होतोय. गोलंदाजही त्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेकडे पाहतायत. फील्ड सेटअप होत असताना काही चुका तर झाल्या नाही ना याचा निश्चितच ओहापोह करत असताना निहाळत असताना गोलंदाज शुभम गुळवी चला वेळेचा अपव्यय करू नये. सामन्याचा रिदम लॉस न करता सामना पुढे आपल्याला घेऊन जावा लागेल. इथे हा फटका फार चांगला आहे. पूल केलेला आहे. खेचून मारला. चाबूक फटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज वेदांतच्या बॅटमधून हा षटकार.
अधिक पदलालित्याचा वापर न करता या पद्धतीचा फटका खेळणं हे खूप कठीण असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या टेक्निकला बाजूला सारत असताना वेदांत याने प्रचंड चांगली हँड आय कोऑर्डिनेशन वापरली आणि त्याने जे क्षेत्र निवडलं ते सुद्धा चांगलं होतं आणि तिकडचे बाउंड्री डायमेन्शन्स जर आपण पाहिले तर ते थोडे क्लोजर आहेत रादर दॅन इन फ्रंट ऑफ द विकेट. त्याचा चांगला वापर केलेला आहे, षटकार मिळवला. This time drive soft-handedly, fieldsman available, good fielding by Raja Golvi. Returns it, meanwhile one single has been completed by those batsmen and score is moving now on 23. There is a target of 61, which sounds a very tough target for team Hansika Pimpalgarh to chase. 9 more deliveries to go and 38 more runs to win. खडे खडे मारण्याचा प्रयत्न आहे, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू ठेवला, त्यानंतर त्याला उसळी दिलेली आहे. शोल्डरचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. राईट आर्म राऊंडने आलेले आहेत, त्यामुळे एक नॅचरल अँगल निश्चितच क्रिएट होईल आणि तो अँगल कव्हर करता येत नाही फलंदाजाला. अशा पद्धतीने गोलंदाजी ज्यावेळेस होते त्यावेळेस फलंदाजाकडे एकतर शपल क्रॉस होऊन फटके खेळण्याची ताकद हवी आहे किंवा इनसाइड आउटचा चांगला फटका फलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. यावेळेस ऑकवर्ड पोझिशनमध्ये येत असताना पूल जरूर केलेला आहे, परंतु त्यामध्ये तितका दम नव्हता आणि म्हणून कमी धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. एक पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, काय घडेल इथे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पूर्ण आहे की अपूर्ण यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. तिसऱ्या पंचांची कामगिरी आता महत्त्वाची ठरणार आहे. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये दक्ष होते. फेकी आल्यानंतर मला असं वाटतं खेळपट्टीच्या अगदी शेजारील जो भाग आहे मैदानाचा, म्हणजे खेळपट्टी थोडी उंचावर आहे, उंचीवर आहे आणि त्यामुळे तिथे थोडी गल्फ आहे, थोडा खोलगट भाग आहे आणि तिथे चेंडू लँड झाल्यानंतर अतिरिक्त उसळी तिकडे मिळाली आणि त्यामुळेच इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी वेदांताने साहिलने केलेला आहे जरूर, परंतु ही दुसरी धाव पूर्ण आहे की अपूर्ण राहिलेली आहे हे तुमच्यापर्यंत निश्चितच तिसऱ्या पंचांच्या मदतीने पोहोचवलं जाईल. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज प्रिन्स मूवीज यांच्या वतीने केलं जातं. प्रिन्स मूवीज बॉस ऑफ टेलिकास्ट असं ज्यांना म्हटलं जातं. पंचांच्या सॉफ्ट सिग्नलची खरं तर विचारणा केली गेलेली आहे. नॉट आउट, येस, अँड द डिसिजन इज नॉट आउट. फलंदाज सेफ आहेत. पाहायचंय 2 धावा ऍड होतील. 25 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी आतापर्यंत फलंदाजांना खरं तर मोठ्या फटकांपासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. फुलटॉस चेंडू जर तुम्हाला बॅटच्या मधोमध घेता आला नाही तर या अशा पद्धतीच्या आव्हानांना सामोरं जात असताना तुम्ही फार पिछाडीवर राहणार आहात आणि तोच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कदाचित येऊ शकतो. 3 षटकं संपली ज्यामध्ये संयमी शांत फलंदाजी झाली. धावपलकोर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 25 आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ शेष असताना धावपलकोर धावा लावण्याची गरज आहे ती म्हणजे 36. 6 चेंडू 36 धावा असं हे टोकाचं समीकरण फलंदाजांसाठी आता उरलेलं आहे, कारण प्रत्येक चेंडूला हवाई मार्गे षटकारासाठी पाठवावं लागेल. 3 षटकं संपली, 25 धावा धावपलकावर गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. ते म्हणजेच 3-6 चेंडू आणि 36 धावांची गरज चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सुरुवात होते बॅट सुद्धा चेंज केली जाईल. तोपर्यंत जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे, ऐकूया सुरेल संगीत. थँक्यू सो मच. फार चांगलं संगीत दरम्यान आपण ऐकलेलं आहे. संगीतामध्ये मित्रांनो फार मोठी जादू असते. खिन्न आणि उदास मनाला प्रसन्न करण्याची जादू संगीतामध्ये आहे. अलीकडच्या काळामध्ये म्युझिक थेरपी म्हणून सुद्धा एक थेरपी नावारूपाला आलेली आहे. सांगीतिक उपचार पद्धती जिला आपण म्हणतो. फक्त आणि फक्त संगीत ऐकून अनेक दुर्धर आजार बरे होऊ शकतात का, हा फार मोठा प्रश्न होता, परंतु त्यावरचं उत्तर निश्चितच सापडलेलं आहे. हो, होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचं संगीत ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. क्रमांक 4चं षटक, 6 चेंडू 36 धावा अशा पद्धतीचं टोकाचं समीकरण इथे फलंदाजांसाठी आहे. वेदांत स्ट्रायकिंग एंडला.
डावी यश्री सोडून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिलाच इथे अवांतर 1 धाव देऊन जाईल. धाव संख्येमध्ये बदल होत असताना एकूण धावा आपण पाहू शकाल तर त्या आहेत 26. यानंतर येणारे चेंडू 6. 35 धावा बनवायचे 6 चेंडूंमध्ये. टेनिस क्रिकेट विश्वातील असे काही सामने आहेत की ज्यामध्ये 6 चेंडूंवर 6 षटकार सुद्धा आलेले आहेत आणि वेदांताकडे ती क्षमता सुद्धा आहे. सलामीसाठी वेदांत आलेले आहेत. पाहिजे ते चेंडू फार काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकांपासून दूर. इथे झपाट्याने क्षेत्ररक्षक पुढे सरसवले, चेंडूवर चांगली नजर ठेवत असताना क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर फेकी झाली. वेदांत याला जीवदान जरूर मिळालं होतं, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज अर्थात साहिलला स्ट्रायकिंग एंडला यायचं होतं. हा निर्णय त्याचा चुकला आणि धावबादच्या रूपाने साहिल बाद झाले. काहीतरी तर त्यामध्ये जे तथ्य असतं ते प्रत्येकाला आकर्षित करत असतं. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. लोअर ऑर्डर मध्ये फलंदाज आलेच जरूर, परंतु त्यांच्याकडे क्रिकेटचं सौंदर्य आहे, साऊंड टेक्निक आहे, त्याचाच वापर करत असताना हा फटका नेत्रदीपक प्रेक्षणीय चौकार. क्रिकेट दाखवलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक. या सामन्यातील सामनावीराचा किताब आपण निश्चितच अनाउन्स करणार आहोत. ज्या फलंदाजाने फलंदाजी करत असताना 45 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यामुळेच धावफलक 60 पर्यंत